नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमबीटी टायटन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। ई पीक पाहणी। आता ई पीक पाहणीचं महत्त्व, ई पीक पाहणी का करावी लागते, ही केल्याने शेतकऱ्यांना काय फायदा होतो, या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार नाहीत। परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आपली ई पीक पाहणी केली नाही त्यांच्यासाठी काय पर्याय आहे, एक त्यांच्यासाठी शेवटची संधी असणार आहे। तर या संधीचा आपण फायदा घेत नसाल तर आपण या ई पीक पाहणी अंतर्गत मिळणाऱ्या सर्व लाभापासून वंचित राहणार आहात, हे लक्षात असू द्या। त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नाहीये। ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आपली ई पीक पाहणीच केली नाही किंवा ई पीक पाहणी काही कारणास्तव करण्याची बाकी राहिली आहे त्या शेतकऱ्यांसाठी एक शेवटची संधी म्हणून हा व्हिडिओ आहे। त्या व्हिडिओमध्ये आपल्याला ई पीक पाहणी कशा पद्धतीने करता येऊ शकते याची माहिती दिली जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। जर चॅनलवर आपण पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारा प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील। तर चला आता नव्याने ई पीक पाहणी काय, ई पीक पाहणी कशी करायची, काय करायचं याचे भरपूर व्हिडिओ आहेत, याचे आपण अपलोड केलेत। परंतु ई पीक पाहणी ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत केलीच नाही त्या शेतकऱ्यांनी काय करायचं याबद्दलची माहिती या व्हिडिओमध्ये घेतोय। ई पीक पाहणीसाठी शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी सध्या बंद झालेली आहे। जर तुम्ही त्या ठिकाणी ई पीक पाहणी ॲप मध्ये जर ई पीक पाहणी करण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिअर कट नोटिफिकेशन दिलं जातं की शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी सद्यस्थितीमध्ये बंद आहे। आता मग पुढे कसं करायचं किंवा शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी आपली कशी करायची यासाठी पर्याय दिलेला आहे का, तर हो, ई पीक पाहणीला जितकं महत्त्व दिलं तितकं त्याच्या महत्त्वासारखंच या ई पीक पाहणीचं प्रत्येक गोष्टी, आता कापूस सोयाबीन अनुदानामध्ये आपल्याला सर्वांना माहित असेल ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी अंतर्गत नोंद केली नाही, स्वतः शेतात पीक असताना देखील त्या शेतकऱ्यांना त्या अनुदानाचा लाभ मिळालेला नाही। त्यामुळे ई पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची आहे। मग यातून जे शेतकरी वंचित राहिलेत किंवा ज्या शेतकऱ्यांना काही कारणास्तव म्हणा, काही सर्व्हरच्या प्रॉब्लेममुळे म्हणा किंवा विविध अडचणीमुळे ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता आली नाही त्या शेतकऱ्यांना आता एक शेवटची संधी आहे। शेवटची संधी म्हणजे प्रत्येक गावामध्ये सहाय्यक, ई पीक पाहणी सहाय्यक या पदाची नेमणूक केलेली आहे। म्हणजे प्रत्येक गावामध्ये एक सहाय्यक नेमवलेला आहे ज्याच्या माध्यमातून ई पीक पाहणी अद्यापही आपल्याला करता येते, सध्या सुद्धा आपल्याला करता येते। आता आपला सहाय्यक कोण, हे कसं, याची माहिती कशी घ्यायची किंवा सहाय्यकाकडून आपली ई पीक पाहणी कशी करून घ्यायची याबद्दलची माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। आता सहाय्यक हा एक तलाठ्याच्या माध्यमातून नेमलेला एक व्यक्ती असणार, ज्यामध्ये शक्यतो ग्रामपंचायत अंतर्गत जे कर्मचारी येतात त्याच कर्मचाऱ्यांना ही संधी दिलेली आहे। याच्या व्यतिरिक्तही काही असू शकतात, परंतु शक्यतो ग्रामपंचायत अंतर्गत जे कर्मचारी येतात, अंगणवाडी सेविका असेल, तुमचं ग्रामपंचायत ऑपरेटर असेल, रोजगार सेवक असतील, शिपाई असतील, जे काय व्यक्ती आहेत यांनाच या ठिकाणी संधी दिलेली आहे। मग आता यांच्याकडून नेमकं कोण, हे जर माहिती तुम्हाला घ्यायची असेल तर सद्यस्थितीमध्ये फक्त तुम्ही तलाठी यांच्याशी संपर्क करून आपला ई पीक पाहणी सहाय्यक कोण आहे हे जाणून घ्या आणि हे जाणून घेऊन त्या ई पीक सहाय्यकाच्या लॉग इन मधून आपली ई पीक पाहणी आता सुद्धा आपल्याला करता येते। त्यामुळे ही शेवटची संधी आपल्यासाठी ई पीक पाहणीची। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापपर्यंत आपली ई पीक पाहणी केली नाही त्यांनी लवकरात लवकर आपल्या ई पीक पाहणी सहाय्यकाशी संपर्क साधा आणि आपल्या पिकाची नोंद करून घ्या। जर ही नोंद केली तरच आपल्याला ज्या काही शासकीय योजना असतील, जे काही शासकीय अनुदान मिळणार आहे या सर्व घटकांचा लाभ मिळत राहील। तर चला, जर माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चॅनलवर जर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून येणारा प्रत्येक शासकीय योजनेचा अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ मिळत राहील। चला, धन्यवाद। आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।